अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुः बादरायण संबंधात यूयम यूयम वयम वयम। अस्माकं बदरी चक्रम म्हणजे आमच्या बैलगाडीच्या चाकाचं जे लाकूड आहे ते बोराच्या लाकडाचं आहे। युष्माकं बदरी तरुः पण तुमच्याकडे मात्र बोरीचं झाड आहे, तुमच्या दारामध्ये बोरीचं झाड लावलेलं आहे। आणि हा झाला आपला बादरायण संबंध। बादरायण संबंधात यूयम यूयम वयम वयम म्हणजे आपल्यामध्ये एक हा बोरीच्या लाकडामुळे एक आपण काय म्हणू कॉमन थ्रेड तयार झालेला आहे। आपल्या दोघांमध्ये एक नातेसंबंध या बोरीच्या लाकडामुळे तयार झालेला आहे। पण तरी सुद्धा यूयम यूयम वयम वयम म्हणून तुम्ही म्हणजे आम्हीच आणि आम्ही म्हणजे तुम्ही। जेव्हा शंकराचार्य त्यांच्या मामाच्या मुलांना भेटले म्हणजे संन्यास घेऊन आल्यानंतर ते जेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या आईला भेटायला गेले त्यावेळेला त्यांच्या मामाच्या मुलांनी उपहासाने त्यांना म्हटले की तुम्ही तर संन्यास घेतलात, आता तुमचे इथे काय आहे, तुमच्याकडे काय आहे? आमच्या घरी तर बोराचे झाड म्हणजे बदरी तरू आहे, पण तुमच्याकडे काय आहे? शंकराचार्यांनी अत्यंत शांतपणे आणि किंचित विनोदी स्वरात उत्तर दिले की तुमच्याकडे तर फक्त बोराचे एक झाड आहे, बदरी तरू म्हणजे फक्त बोराचे एक झाड आहे, पण आमच्याकडे तर बोराची संपूर्ण बाग आहे, असं शंकराचार्य इथे म्हणतात। मामाच्या मुलाचे हे बोराचे झाड म्हणजे त्याचे छोटेसे भौतिक घर, त्याचे भौतिक कुटुंब आणि शंकराचार्याचे बदरी चक्रम म्हणजे इथे बद्रिकाश्रम, त्याच्यातील आध्यात्मिक ज्ञान, परमेश्वराचे ठिकाण हा रेफरन्स इथे वापरलेला असावा। इथे शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे की तुम्ही अजूनही तुमच्या भौतिक जगामध्ये रोजच्या सुखामध्ये मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये अडकलेले आहात, जिथे माझे आणि तुमचे असे भौतिक भेद आहेत। वरवर पाहता हा श्लोक केवळ नातेसंबंधांची आणि बोराच्या झाडाची गोष्ट वाटतो, पण यामागचा गूढ अर्थ आपल्याला वेदांताच्या एका महत्वाच्या सिद्धांताकडे घेऊन जातो। अद्वैत म्हणजे काय? भौतिक जगातील मी आणि तू हे वेगवेगळे असले तरी पारमार्थिक स्तरावर मात्र ते एकच आहेत, अद्वैत आहेत।